पसायदान. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे पसायदान हे. ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका सांगितली आणि पसायदान मागितले. प्रवचनाचा एक रिवाज आहे. प्रवचन संपले की आरतीत प्रत्येकाने काहीतरी दान अर्पण करायचे. धान्य किंवा पैसे त्यात ठेवले जाई. त्याला पंचारती म्हणतात. 5 इंद्रियांचे प्रतीक ती पंचारती. 5 प्राण एकवटून आर्तपणे भगवंताला दिलेली हाक म्हणजे आरती. या पसाभर दानाचा अर्थ काय? प्रवचन उपजीविकेचे साधन होते. दान हा ज्ञानाचा सन्मान होता. फुकट काही घ्यायचे नाही, द्यायचे नाही असे संस्कृती सांगते. ज्ञान असूनही अंगी नम्रता हवी. जे मिळेल त्यात सुखी राहावे अशी शिकवण आहे. त्रास दिला त्या समाजाविरुद्ध एक अवाक्षर माऊली काढत नाहीत. देवा त्यांना माफ कर असेही म्हणत नाहीत, म्हणून त्यांना माऊली म्हणतात. पुत्राचे सहस्त्र अपराध माता काय मानी तयाचा खेद. आपल्या हातून काही चुकलं तर आईला जास्त वाईट वाटतं. आईच्या ममतेने लिहिली गेली म्हणून ज्ञानेश्वरीत शब्दातीत सामर्थ्य आहे. मी काही भोगले ही भावना ज्ञानेश्वरांच्या ठायी नव्हती. विश्वाचे आर्त त्यांच्या मनी प्रकटले. कुठेही ते मी कोण असा प्रश्न उपस्थित करत नाहीत. मी देव आहे असे देवाला सांगावे लागत नाही. मी सोने आहे असे सोने म्हणत नाही. जो पारखी असतो तो ओळखतो आणि जपून ठेवतो. असणे महत्वाचे, दिसणे नाही. ज्ञान देणारे साक्षात ज्ञानेश्वर होते आणि दान देणाऱ्या जनतेला त्यांनी जनार्दनाचे रूप मानले. खूप व्यापक स्वरूप या पसायदानाला आहे. जो जो ज्ञानेश्वरी वाचेल त्याने हे दान द्यायचे आहे. देणारा तू वाचक, घेणारा मी माऊली. गीतेच्या 18 अध्यायावर 9000 ओव्या सांगून 9 ओव्या दान मागितले. हा एक यज्ञ आहे. त्यांनी स्वतःसाठी काही मागितले नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना. ज्ञानदेवांना साधे दान नको आहे. त्यांना काय अपेक्षित आहे ते त्यांनी पसायदानात सांगितले आहे. पुस्तकाच्या मागे पुस्तकाचा विषय लिहितात तसे हे पसायदान आहे. ज्ञानेश्वरी संपूर्ण विश्वाला मार्गदर्शक ठरेल हा त्यांना विश्वास होता. तोषोनी मज द्यावे असे ते म्हणतात. ज्ञानेश्वरी वाचल्यावर, अभ्यास केल्यावर दानात काय द्यायचं आहे ते पुढच्या 8 ओव्यात सांगितले आहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. हा ग्रंथ वाचतील, ऐकतील त्यांच्यातील दुर्गुणांचा नाश होऊ दे. चांगल्या कामाची आस लागू दे. खळ म्हणजे विपरीत विचार करणारा माणूस. त्याची व्यंकटी म्हणजे विचित्रपणा दूर होऊ दे. माणसाच्या मनातील गैरसमज, अज्ञान दूर होऊ दे. वाईट वागायची इच्छा नष्ट होऊ दे. सद्गुण वाढू देत. अति चांगले किंवा अति वाईट वागले की देव बनायला जाऊ नये आणि दानव बनायचा प्रयत्न करू नये. आपल्या क्षमता आपल्याला कळाव्यात. आपण भूत मात्र आहोत हे जितक्या लवकर कळेल तितक्या लवकर आपण सुखी होऊ. बनायचं काही नाहीच, जे आहोत ते समजून घ्यायचं. गीता आणि ज्ञानेश्वरीतील हा एक फरक आहे. ज्ञानदेव दुष्टांमधील दुष्टपणा जाऊ दे असे मागणे मागतात. दुष्टांना मारून टाक म्हणत नाहीत.
नोबडी इज प्युअर अँड परफेक्ट. दुष्ट म्हणजे गैर, चुकीचे वागणारा. दुष्ट म्हणजे क्रूर नव्हे, दोषयुक्त वागतो तो दुष्ट. सर्व सजीवांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होऊ देत. सर्व सजीव ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. निशंक हो, निर्भय हो, मनारे हा असा याचा अर्थ आहे. मला कसलीही भीती वाटू नये आणि माझी कोणालाही भीती वाटू नये असे मैत्र ज्ञानदेवांनी मागितले. प्रयत्न केले की या अवस्थेत माणूस पोचतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुरुकुल. तिथे सारे प्राणी सुखे नैव नांदत असतात. जिथे प्राण्यांतले वैर संपते ती भूमी पवित्र मानली जाते. हे मैत्र खूप आश्वासक असते. आपण स्वतः सर्वांशी मैत्रीपूर्ण वागावे. मैत्र म्हणजे काय? सौजन्य. हवी तेव्हा मदत करावी, बाकी ज्याचे त्याला जगू द्यावे. एकांत आणि जनसंपर्क यात समतोल हवा. स्वतःला बंदिस्त करू नये आणि अति गुंतवू नये. जंगलात जायचे तर मुनी बनून जावे, नाहीतर तिथे वाघोबा बरा, आपण आपल्या घरात बरे. गाड्या घेऊन हत्तीवर बसून वाघोबाच्या घरात जाऊ नये. गेंडा चुकून रस्त्यावर आपल्या वाटेत आला तर आपल्याला खपत नाही. आपण मात्र त्यांच्या घरात वाजत गाजत विरंगुळा म्हणून जातो. हे मैत्र नव्हे. प्राण्याला घाबरत असू तर माझी सगळ्यांशी मैत्री होऊ शकते असे म्हणू शकत नाही. रस्त्यात आपण पुढची गाडी थांबली तर लगेच हॉर्न देतो. 2 मिनिटे थांबू शकत नाही. सतत घाई असते. सिग्नल पाळू शकत नाही आणि आपल्या चांगुलपणाच्या मैत्रीच्या गोष्टी बोलतो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे.